नाशिक बाजार समितीचे सभापती ठरणार आहेत। शिवाजी चुंभळे किंवा कल्पना चुंभळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता। चुंभळे यांच्या राजकीय खेळीची संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता चर्चा आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, आज नाशिक बाजार समितीचे सभापती ठरवले जाणार आहेत। एकीकडे अविश्वास ठराव सादर करण्यात आला आणि त्यानंतर आता नाशिक बाजार समितीचे सभापती ठरले जाणार आहेत। काय सांगशील सविस्तर? कारण खरं तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबईसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला जातो। त्यामुळे या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा टर्नओव्हर आहे आणि अशातच या बाजार समितीत वर्चस्व आपलं कायम ठेवण्यासाठी नेहमीच पिंगळे विरुद्ध चुंबळे अशा स्वरूपाचा वाद रंगलेला आहे। असं असताना मागील काळामध्ये जर बघितलं तर देविदास पिंगळे यांची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीवर होती। मात्र जे चुंबळे आहे, शिवाजी चुंबळे, त्यांनी राजकीय खेळी करत आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे। अविश्वास ठराव देविदास पिंगळे यांच्यावर आणण्यात आलेला होता, त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आणि त्यानंतर आजच्या दिवशी उपनिबंधकांच्या माध्यमातून आता सभापती ठरवलं जाणार आहे। त्यामुळे शिवाजी चुंबळे किंवा कल्पना चुंबळे यांच्यापैकी कोणीतरी एक जण सभापती होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजच्या या घडामोडींमध्ये कोणाला एकमत करून सभापती निवडलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। Thank you.